त्या मारवाड्याला पण कळत नाही सांडासाची चप्पल आणि असले कपडे घालून आले इथे. अरे याची पण पोरं ह्या शाळेत शिकतात की काय रे? त्यांनी या महिन्याचं भाडं भरलंय का? हो मग भाडं टाइम टू टाइम भरतो रे तो. हा का? ठीक आहे, बघू काय. अरे पाटील साहेब नमस्कार. नमस्कार, नमस्कार वहिनी. इथं काय करतोय? अरे ते शाळेत आहे ना पोलं. तुझी पोरं ह्या शाळेत शिकतात? हा इसी स्कूल में पढ़ते. ठीक आहे, आलो मी फी भरून. हा. काय रे किरण, इन्स्टॉलमेंट मध्ये का भरलीस? फी एकदाच भरायचीस ना सगळी. अरे काय होतंय, आता पैशाची आड आहे त्याच्यामुळे भरले. ते बघ, त्या मारवाडीची पण पोरं ह्याच्यातच आहेत, त्यांनी पण इन्स्टॉलमेंट मध्येच भरलं असेल. भाड्याने राहतो तो आपल्याकडे. अरे पाटील साहेब चला चहा पिऊन येऊ. अरे चहा नको इकडे. मला एक सांग, हा. तू शाळेची फी इन्स्टॉलमेंट मध्येच भरली आहे ना? हाँ इंस्टॉलमेंट पे भरा है. बहुत महंगा हो गया है भाभी जी आजकल बच्चों को पढ़ाई लिखाई. हाँ ना, पूरा भर दिया आपने? हाँ पूरी भर दी. रोज रोज का किचकिच कौन करेगा स्कूल में आके? अरे नाही, ते काय आहे, जास्त फी आहे ना. अरे मेरे तो म्हणून दो बच्चे विचार. हैं. ठीक आहे. ए बायको चल. ये तो पाटील. हाँ. क्या बोल रही थी दीदी? कुछ नहीं, वो बच्चों के बारे में बोल रही थी. फीस भरी क्या? तो तूने क्या बताया? पुरी भर दी. बघितलं, पूर्ण फी भरली आहे त्यांनी. अरे किराणा दुकान चालवतात ते, आणि आपण भरतो इन्स्टॉलमेंट मध्ये, दोघं जॉब करत असून पण. अरे तू पागल है क्या? अपन कितना पैसा कमाते क्या कमाते वो नहीं बताने का रहता उनको. बोलने का आधे आधे भरते हम लोग भी. ठीक आहे, भूल गई, चलो. अगं पण मला तर म्हटलं तो की त्यांनी इन्स्टॉलमेंट मध्ये भरली म्हणून. अरे असंच असतं त्या लोकांचं, दाखवत नाही ते कमाई कधी. आपण करतोय महागड्या कपड्यांवर खर्च, आणि ते करतायत शिक्षणावर. अरे आपलंच गाळा भाड्याने घेतलाय ना, आपल्याच घरात भाड्याने राहतो ना, आपल्यापेक्षा जास्त पैसा कमवतो. आपण दोघं मोठ्या कंपनीत कामाला आहे, तरी तो आपल्यापेक्षा जास्त पैसा कमवतो. ते झालेत मालक आणि आपण झालोय मजूर. चला